आपण आपल्या मुलांना शिस्त लावणं किंवा त्यांना धाकात ठेवणं म्हणजे क्रूर होणं नसतं. तुम्ही शिक्षा किती कठोर करताय हे थोडं कमी महत्वाचं आहे. तुम्ही शिक्षा किती ठामपणे करताय हे जास्त महत्वाचं. तुमचे नियम किती कठोर आहेत हे कमी महत्वाचं आहे. तुमचं नियम पालन किती कठोर आहे हे जास्त महत्वाचं आहे. मी मोठ्यांशी उर्मटपणे वागलो तर कधी दुर्लक्ष होतं, कधी शिक्षा होते. हे असं इनकन्सिस्टंट डिसिप्लिन मुलांना कन्फ्युज करतं ना. माझं हे वर्तन चूक आहे की बरोबर आहे हे क्लिअर होतच नाही त्यांना. म्हणजे एखादी गोष्ट चांगली आहे की वाईट हे असं नक्की नसतं बहुतेक, असा मेसेज रुजतो ना. किंवा मला शिक्षा दिली जाईल असं म्हटलं गेलं पण शिक्षा झालीच नाही हे दिसलं की अरे म्हणजे आपण चुकलो तर शिक्षा होतेच असं नाही. कधी कधी सही सलामत सुटतो आपण, असा धडा मिळतो त्यातून. मग ही पोरं मोठं होऊन गैरवर्तन करत राहतात. त्यांच्या वर्तनात नियमितता, कन्सिस्टन्सी दिसत नाही. म्हणून मी त्याला दरवेळी थोबाडीतच लागावली पाहिजे असं काही नाहीये. त्याची चूक किती गंभीर आहे यानुसार समज देणं, तीच चूक परत परत होतीये का हे बघणं, तसं का होतंय हे शोधणं, त्यानुसार शिक्षा देणं, हे सगळं करत करत शिस्त लावावी लागते. हे रागाने उत्तेजित होऊन चिडून करायची गरज नाही. शांतपणे करा पण ठामपणे करा. सुरुवातीपासून हे केलं तर मुलं व्यवस्थित घडतात.